नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुम्हा सगळ्यांचाच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट. मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार असा, कारण आजच्या आपल्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या म्हणजे मुकुंदाका मंदारचो खरो चेहरो कळला असा, त्याचबरोबर कावेरीकसुद्धा मंदारचो खरो चेहरो कळला असा. पण आता थैसर मंदार सगळ्या गावकऱ्यांका कावेरी विरुद्ध भडकवता असा. मग आता काय होतला पुढे सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करू आपल्या आजच्या व्हिडिओ. तर हैसर एक पोरगो बाकीच्या सगळ्या नाटककारांका सांगता, ए चला रंगीत तालीम सुरू करूक होई. मुकुंद काकांनी सांगितलं असा, रंगीत तालीम पूर्ण करून घेवा. आज संध्याकाळी आपला नाटक हा. त्याबरोबर लगेचच सगळी पोरा नाटक करूक तयार होतात आणि मग काय नाटकाक लगेचच गणपतीपासून सुरुवात होता. सगळी लोका नाटक बघूक इलेली असतात. नाटक सगळा छान सुरळीत सुरू असता. तर दुसरीकडे आता हैसर कावेरीक मंदारचो तो जळालेलो फोटो सापडता आणि त्याच्या वांगडा त्याची गळ्यातली एक चेनसुद्धा सापडता. कावेरी त्या चेन बघता आणि त्याच्यावरचा नाव म्हणजेच मंदार असा वाचता आणि ती म्हणता, म्हणजे दिगंबर काकांचो झील मंदार असा. नाही 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 कावेरी, काय एक असं विचार करू नका. आधी तुका खातर जमा करूक होई आणि मग काय तो विचार करूक होय. मग काय आता खातर जमा करूकसाठी कावेरी थैसून निघालेली असता. तर दुसरीकडं हैसर मंदार ह्यो आता मुकुंदाक सांगत असता, काकानू आता असा गोड गोड चांगला चांगला वागून ना माका कंटाळ होईलो असा, आणि तो आळोके पिळोके देता. त्याबरोबर आता हैसर मुकुंदाक काय एक कळना नसा. मग आता लगेचच मुकुंदाक जसा जसा हळूहळू मंदार काय बोलता ता कळता तसा मुकुंदा म्हणता, म्हणजे तू माझो विश्वासघात केलंस मंदार. त्याबरोबर मंदार म्हणता, वय केलंय मी विश्वासघात. विश्वास तुम्ही ठेवलात माझ्यावर आणि घात मी केलंय. मग काय. त्याबरोबर आता हैसर हे सगळं कळल्यावर मंदारने जा काय केलाय मुकुंद काकांक घाम फुटता, ह्यो काय झाला, मी काय करू गेला होतंय असा त्यांका वाटूक लागता. मग त्यांका आठवता ता म्हणजे मंदार त्यांका पहिलोपन बोललो होतो की तुम्ही पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर माझ्या नावावर करा काकानू. काय असा, जर तुम्ही माझ्या नावावर कागद केल्यानी तर कावेरीच्या जीवाक धोका नाही रवतलो कराल ना. आणि मग मंदारच्या सांगण्यावरनाच त्यांनी पॉवर ऑफ अटर्नीचे कागद त्याच्या नावावरती केलेले असत. मग आता हैसर लगेचच मंदार त्याच्या बापाशीक म्हणजेच दिगंबर का बोलवतंय. दिगंबर येतानाच टाळ्या वाजवत येतंय. आता दिगंबर आणि मंदार हे बाप बेटे आहेत हे जसाच मुकुंदाक कळता, मुकुंदाक आपल्या कियावरती खूप पश्चाताप होता. तो म्हणता, तुम्ही दोघा बाप बेट्यांनी मिळून माका फसवला असत. कित्या केल्या तसा, काय करून बसलंय मी रामेश्वरा, कित्या केलंस ह्या सगळा. आणि मग असा बोलून मुकुंदा स्वतःचा डोका मारूक लागता. त्याबरोबर लगेचच पुढे तो म्हणूक लागता, अरे तुझ्यावर विश्वास ठेवलाय मी मंदार, आणि माझ्या चेडवाचं लगीन लावूक निघालं होतंय मारे तुझ्याबरोबर. त्याबरोबर आता हैसर लगेचच त्याका दिगंबर म्हणूक लागता, तुझ्या चेडवाचा लगीन बी होताला माझ्या झिलाबरोबर आणि तुझी जमीन बी गावतली माझ्या झिलाक. त्याबरोबर हैसर आता मात्र मंदार हसूक लागता. तर आता ही दोघा जी काय इकृती करत असत ती गावाच्या लांब म्हणजेच बंदरावर करत असत. त्यामुळं हैसर गावा कोणाकच काय माहीत नाही पडता की हैसर मुकुंद काका खयत. तर दुसरीकडं आता नाटकाक सुरुवात झालेली असता आणि नाटकातलो जो राक्षस असता त्याची एंट्री झालेली असता आणि नाटक सुरू झालेलं असता. नाटक अगदी रंगात आलेलं असा. तर दुसरीकडं कावेरी ही आता मंदारच्या घरी आलेली असतात, कारण तिका शोधूचं असता की मंदार नक्की कोणाचो झील असा. आता कावेरी जशीच थैसर घरी येता तैसर तिका स्पोर्ट्स शूज सापडतात. कावेरी आठवता आणि तिला लगेचच आठवतासुद्धा की हे स्पोर्ट्स शूज त्या दिवशी ज्याने दिगंबर काकांका पळवून नेला होता त्याच्याच पायात होते. याचा अर्थ मंदार ह्यो दिगंबर काकांचो झील असा. आता कावेरी विचार करतच असताना इतक्यात थैसर तिका एक मंदारचो फोटो भिंतीवर टांगलेलो दिसता. कावेरी त्या फोटोपाशी जाता आणि लगेचच त्या फोटोवर तिच्या हातातलो जळालेलो फोटो लावून बघता.
तर आता तो जळालेलो फोटो आणि तो फोटो अगदी हुबेहूब सारखा असता. ह्याच्यावरनं तिका ही गोष्ट अगदी स्पष्ट कळता की मंदार ह्यो दिगंबरचोच झील असा. कावेरी विचार करता, जमिनीसाठी या लोकांनी आमचा एवढा वापर करून घेतलो असा की यांनी आमची अशी फसवणूक केली. काय एक झाला तरी मी आता यांका सोडूचंय नाही. यांनी माझ्या बाबाच्या भावनांचो खेळ केलो असा. तर दुसरीकडे मुकुंदा ह्यो मंदारका एक सणसणवून मुस्काटात लगावून देता आणि थैसून पळून जाण्याचो प्रयत्न करूक लागता. पण आता शेवटी एका माणसाची ताकद असता, त्यामुळं ती कमीच पडता. शेवटी मंदार आणि दिगंबर हे दोघा मिळून आता मुकुंदाक पकडतात आणि म्हणूक लागतात, काय रे पळून जातस. आणि मग आता मात्र हैसर मुकुंदा पळून जाण्यात फेल होता. तर दुसरीकडे नाटकाचं दुसरं पडाव सुरू झालेलो असता आणि नाटकात आता एका शेतकऱ्याचा जीव तो राक्षस घेत असता. आता तो शेतकरी त्याका हातापाया पडून असं करू नका सांगत असता. तर दुसरीकडे कावेरी ही आता घरी इलेली असा आणि कावेरी आता सगळ्यांका विचारूक लागता, काकीनू माझ्या बाबांका बघितलं? नाही बघितलं बाय. मग ती वरती जाता, काऊ बाबांका बघितलंस? काऊ म्हणता, नाही मी नाही पाहिले. काय गो काय झाला? त्यावर काऊ ही विचारत असता, पण कावेरी तिका काही न सांगता तिकडनं वर येता आणि दुसऱ्या बाईक विचारता, ताईनू माझ्या बाबांका पाहिलंस? त्यासुद्धा सांगतात की नाही गो नाही पाहिला. मग कावेरी थैसून खाली येता अंगणात आणि ती मालवणकर काकांका विचारता, काकानू बाबांका खैसर पाहिलं काय? त्यावर मालवणकर काका सांगतात, वय आत्ताच मी त्या बंदरावर जाताना पाहिलंय. त्यावर कावेरी बंदरावर जायला निघता. तर लगेचच आता हैसर मुकुंदा कावेरीच्या फोनवर फोन करता, पण फोन बाजूला टेबलावर ठेवलेलो असता, त्यामुळं कावेरी काही कळणार नाही की बाबा माका फोन करतात. तर दुसरीकडं मंदार हा मुकुंदाक म्हणूक लागता, कावेरी कॉलिंग लाचचा लेकीशी बोलूचा असा नाही बोलूचा. आणि तो आता काकानूचा फोन पाण्यात फेकून देता. आता हैसर ते म्हणूक लागतात, माझी पोर तुला सोडणार नाही. मी तुझ्या वर विश्वास ठेवलंय. मी फसलंय, माझी लेक फसणार नाही. तर आता दुसरीकडे जो शेतकरी असा तो सुद्धा ह्या राक्षसाची माफी मागता, सोड माका तुझ्या अन्यायाला वाचा फुटली असा म्हणूक लागता. तर हैसर आता मुकुंदा सांगत असता की माझी चेडवा तुझा बदला घेतली, ती तुका सोडूची नाही, ती तुका माफ नाही करूची. बघ ती तुका तुझ्या पापाचं फळ देतलीच. तर हैसर आता कावेरी ही बंदरावर इलेली असा आणि कावेरी आता बाबा बाबा खय असंस तू अशा हाका मारूक लागता. पण आता तिका कोण एक हाक देऊक नाही. मग आता ती बघता तर काय, आता मुकुंदा तर एका टेकडीवर जाऊन बसलेलो असता. मग लगेच कावेरी थैसर टेकडीवर धावत जाता आणि त्याका सांगूक लागता, बाबा तुका माहिती असा, अरे तो मंदार त्या दिगंबरचा पोरगो असा, त्याचो झीला तो, त्या दोघांनी मिळून आपल्यांका फसवला असा. बाबा अरे बोल ना काहीतरी, गप कित्याक रवलस? बाबा बोल ना काहीतरी. पण आता मुकुंदा काय एक बोलूक नसता. मग काय आता कावेरी ही त्याच्या जवळ येता आणि त्याका हलवता. आता मेलेलो मडो असो टेकून ठेवलेला असता. थोडासा धक्का लागल्याबरोबर त्या खाली कोसळता. आता आपल्या बाचा मैत आपल्या समोर असा खाली कोसळला हा बघून कोणत्या पण पोरीक धक्कोच बसतलो. आणि आता कावेरीक पण खूप मोठं धक्को बसलेलो असता. कावेरीवरना जोरात ओरडते, बाबा. त्याबरोबर हैसर गावातली बरीच लोक थैसर जमा झालेली असत. काऊ, चिकू आणि उदयदादा पण थैसर इलेलो असतो. आता हे बघून त्या दोघांका पण खूप मोठं धक्को बसतो. मालवणकर काका तर रडूक लागतात. तोपर्यंत कावेरी थैसर येता आणि जोरजोरात हंबरडो फोडूक लागता, बाबा तू माका सोडून नाही जाऊ शकत. बाबा उठ मारे, बाबा उठ ना. आता कावेरी रडत असता. काऊ सुद्धा रडूक लागता. ती चिकूक एका दुसऱ्या बाईच्या हातात देता आणि पहिली थैसर येऊन रडूक लागता. आता उदयदादा पण पुढे येता आणि तो आता काऊक धीर देऊक लागता. आता हैसर सगळ्यांकाच काय सूचना नाही, काय होऊन बसला ह्या, काय झाला कोणाकच काय कळणार नाही. आता हैसर कावेरी म्हणता ह्या सगळा त्या मंदारने केला असा. इतक्यात थैसर लगेचच मंदार येता आणि मंदारच्या बरोबर त्याचो बापूसुद्धा येता, दिगंबर. आता हैसर काऊ आणि कावेरी दोघी अगदी हंबरडा फोडून रडूक लागतात, काकानू उठा काकानू. तर कावेरी रडत असता, बाबानू उठा ना बाबानू. इतक्यात हैसर आता उदयदादाक यशचो फोन येता. यश ते का विचारत असता, काय मग निघालात काय रे? त्यावर यश का
उदयदादा सांगता, यश मी तुका नंतर फोन करतंय. आता यश हैसर विचारूक लागता, काय रे काय झाला, इतका घाईत कित्याक बोलतस. त्यावर तो सांगूक लागता की अरे मी तुका नंतर करतंय किंवा इल्यावर सगळा काय सविस्तर सांगतंय. ठेवतोय आता मी घाईत असा. आणि आता तो हैसर फोन ठेवतोय. यश का प्रश्न पडतो, नक्की उदयदादान फोन कित्याक कट केलो असा. तर हैसर आता मंदार पुढे येऊन नाटक करूक लागतंय, काकानू काकानू काकानू. त्याबरोबर आता हैसर कावेरी ही म्हणूक लागतात, तूच केलास ह्या सगळा, तूच माझ्या बाबाक मारलास. त्याबरोबर दुसरीकडं नाटकाचो तिसरो पडाव सुरू झालेलो पाहूक मिळतंय. आता देव आणि राक्षस या दोघांमध्ये कडाक्याचं युद्ध होताना आपण पाहतो. तर दुसरीकडं आता कावेरी ही धावत येता आणि मंदारची कॉलर पकडता आणि त्याका म्हणूक लागता, तू माझ्या बापाशीक मारलंस, कित्याक केलंस तू मंदार असं, काय मिळालं तुका हे सगळं करून. आता काऊक थैसर येता आणि कावेरीक सांभाळण्याचा प्रयत्न करूक लागता. तर मंदार म्हणता, खोटं बोलतेस ही, सोड माझी कॉलर सोड. खोटं बोलता ही पोर. अहो उलट आमचे काका खूप सरळ साधे होते हो. त्यांनी प्रॉपर्टी पॉवर ऑफ अटर्नीचे कागद माझ्या नावावर केले असत ना, म्हणून ही कावेरी चिडली, ही का राग इलो आणि म्हणून हिने स्वतःच्याच बापाशीचो खून केलो. कावेरी अशी कित्याक वागलीस तू, पाहिजे तर हे बघा कागद. आणि मग तो पॉवर ऑफ अटर्नीचे कागद सगळ्या गावकऱ्यांका दाखवूक लागतो आणि मग म्हणतो, कावेरी माका तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती गो. तुझ्या बाबानं हे सगळं तुझ्या सेफ्टीसाठीच केला होता, पण तुका त्या नाही कळणार. तू काय करून बसलीस ह्या, तू स्वतःच्याच बापाशीचं खून केलंस. आता खरं तर मंदार ह्या सगळा मुद्दामून जोरजोरान परत बोलत असता, जेणेकरून गावातल्या सगळ्या लोकांका पण हेच वाटावा की मुकुंदाचं खून कावेरीनीच केलो असा. मग काय हैसर आता कावेरीक पुन्हा एकदा मंदार म्हणूक लागता, म्हणजे कावेरी तू सगळ्या गावकऱ्यांका सुद्धा फसवूक निघाली होतीस, ह्या सगळं तू कित्या करत होतीस. कावेरी म्हणत असता, खोटं बोलतोयस, माझ्या बाबाचं खून तू केलो असास, तू मारलायस माझ्या बाबांका. तर दुसरीकडे आता नारद मुनी ह्यो देवाकडे येलेलो असता आणि तो आता देवाका म्हणत असता, देवा तुमका दिसणार नाही काय. आणि मग आता देवा आणि नारद मुनी या दोघांमध्ये बोलचाल सुरू असता. तर दुसरीकडे आता लगेचच दिगंबर ह्या गावकऱ्यांका भडकावूक सुरुवात करता, अरे मी तुम्हा सगळ्यांका ओरडून सांगत असय की ह्या कावेरीचे बघूचे दात वेगळे आहेत आणि खाऊचे दात वेगळे, पण तुमका माझ्यावर कधी विश्वासच पटणार नाही ना. आड्यातच नाही तर पोड्यात खैसून येतला. तुम्ही माझा ऐकला असता तर आज असा घडलाच नसता, असं वगैरे आता मुद्दामून हैसर आता दिगंबर आणि मंदार गावकऱ्यांका भडकवत असतात. पण आता काऊ ही कावेरीक सांभाळून घेण्याचो पुरेपूर प्रयत्न पण करत असता. आता लगेचच रात्री कावेरी, काऊ, चिकू आणि उदयदादा हे सगळेच थैसून पुण्यात जाऊक निघालेले असत. आता जाताना अचानक समोरून एक मोठो ट्रक येता आणि त्यांच्या गाडीक ठोकता. त्याबरोबर गाडी डायरेक्ट उडता आणि दरीतना खाली कोसळता. उदयदादा तर खाली कोसळून जातो गाडी बरोबर, पण काऊ ही एका फांदीला पकडून थैसर जिवंत असता. काऊ कावेरी हाका मारता, कावेरी. त्यावर कावेरी थैसर येता आणि काऊ अशी ओरडता. त्याबरोबर काऊ तिका म्हणता, माका वाचूक नग येऊस, मी नाही वाचूची, मी मरतलीच, माका वचन दे, माझ्या लेकाक तू त्याच्या हक्काच्या घरी घेऊन जाशील. त्यावर कावेरी तिका वचन देता, वय मी घेऊन जातले चिकूक त्याच्या घरी. आता चिकू माझो झील असा, मी आऊस असा त्याची. त्याबरोबर ही वाक्य ऐकून काऊ सुखाने तिचे हात सोडून देता आणि त्या दरीत स्वतःला कोसळून घेता. आता मात्र कावेरी जोरात ओरडता, काऊ. त्याबरोबर मात्र काऊ ही तोपर्यंत दरीत कोसळलेली असता. आता काऊने सरळ हात सोडून दिलेले असतात, कारण काऊक माहीत असता की काय एक झाला तरी कावेरी काय वाचवू शकणार नाही, दरीतून ती माका कशी काढतली, म्हणून ती सरळ हात सोडून देता. त्याबरोबर मित्रांनो, ही व्हिडिओ तर हैसरच संपता, पण तुमका असा प्रश्न पडलो नाही काय ह्या सगळा कोणी केला असेल, ह्या सगळा खरंच एक अपघात असेल.
काय झालं असेल नेमका या तर आपल्यांका पुढे सिरियलमध्ये कळताला। त्यामुळे सिरियल रेग्युलर पाहण्यासाठी आपल्या चॅनलका सबस्क्राईब नक्की करा। त्याच वांगडा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुमका सगळ्या एपिसोडचा नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओ तुमका पाहूक मिळतली। चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजचा व्हिडिओ हैसरच संपून आता पुढच्या व्हिडिओ भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।